भारतातील एकमेव नदी जी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते. कारणे आणि रंजक तथ्ये. भारत हा नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो, जिथे गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि कावेरी यांसारख्या अनेक पवित्र आणि महत्त्वाच्या नद्या आहेत. या नद्या देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावतात आणि त्यांचे धार्मिक महत्त्वही मोठे आहे. बहुतांश भारतीय नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या खाडीत मिळतात. मात्र याला अपवाद म्हणून एक अशी नदी आहे जी आपल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ही नदी कोणती आणि तिच्या प्रवाहाचे कारण काय हे जाणून घेणे रंजक ठरेल. नर्मदा नदी एक अपवादात्मक प्रवाह. भारतात गंगा, यमुना यांसारख्या बहुतांश नद्या पूर्वेकडे वाहत जातात, तर नर्मदा नदी ही एकमेव अशी नदी आहे जी या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते. नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते, तर इतर प्रमुख नद्या बंगालच्या खाडीत मिळतात. ही एक अशी माहिती आहे जी क्वचितच लोकांना माहीत असते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहण्याचं कारण रिफ्ट व्हॅली. नर्मदा नदीच्या प्रवाहाच्या या विशिष्ट दिशेमागे प्रमुख वैज्ञानिक कारण आहे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली रिफ्ट व्हॅली म्हणजे असा भूभाग जिथे जमिनीचा उतार नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ज्या दिशेने नदीला वाहायचे आहे त्याच्या उलट दिशेने जमीन खाली उतरत जाते. या भौगोलिक रचनेमुळे नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी मध्य प्रदेशातील मैखल पर्वताच्या अमरकंटक शिखरातून उगम पावते. ही नदी गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन मोठ्या राज्यांची प्रमुख जीवनवाहिनी आहे. पौराणिक कथांमध्येही नर्मदा नदीची कथा. वैज्ञानिक कारणांव्यतिरिक्त नर्मदा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमागे एक पौराणिक कथा देखील प्रसिद्ध आहे. या कथेनुसार नर्मदा नदीचा विवाह सोनभद्रसोबत निश्चित झाला होता, परंतु नर्मदाची मैत्रीण जोहिलामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. या घटनेने क्रोधित होऊन नर्मदेने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा आणि आपल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहण्याचा निर्णय घेतला असे मानले जाते. अशा प्रकारे नर्मदा नदी केवळ तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळेच नाही, तर तिच्याशी निगडीत असलेल्या रंजक पौराणिक कथांमुळेही भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान धारण करते. ही नदी खऱ्या अर्थाने एक अनोखी नदी आहे.